छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरच्या पाटीवर उर्दू नाव लिहिलं गेल्यावरनं वाद झालेला होता आणि आमदार संजय केणेकर यांनी थेट रेल्वे मंत्र्यांकडे या मुद्द्यावरनं धाव घेत पाटीवर केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्येच नाव असावं अशी मागणी केलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी सुद्धा केणेकर यांनी केलेली आहे। भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या सोबत याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर जरी लिहिलेलं असलं तरी ते उर्दूमध्ये लिहिलेलं आहे। हीच तक्रार आता थेट रेल्वे मंत्र्यांपर्यंत भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली आहे। का तुम्ही तक्रार केली आहे? छत्रपती संभाजीनगर तर झालं, मात्र तुम्ही खुश का नाही आहेत अजून? मी तक्रार रेल्वे मंत्री वैष्णवजींकडेही केली की राजपत्रित GR जो निघाला महाराष्ट्र शासनाचा, तो 3 भाषेचा GR निघाला नामफलकाचे नामांतर बदलण्याबाबतचा। तर त्या फलकावर एक तर मराठी भाषेत, दुसरं हिंदी भाषेत, तिसरं इंग्रजी भाषेत, परंतु चौथी भाषा GR मध्ये नसताना सुद्धा उर्दू भाषेत लिहिण्याचं काम त्या मुजोर अधिकाऱ्याने केलं। त्या मुजोर अधिकाऱ्याची तक्रार करून चौथी भाषा वापरायची यांना खरं तर कोणी सांगितलं किंवा कोणी आदेश दिला होता? आम्ही या मराठवाड्याचे नागरिक काय हाल सहन केले या निजामाच्या असताना, आणि त्याच्यातून आम्ही मुक्त झालो, तरी अजून तुम्ही उर्दू भाषा परत ते जुनं स्टेशन आम्हाला निजाम काळातलं पाहायला मिळेल का? त्याच्यासाठी जी भाषा यांनी चुकीची लिहिली राजपत्रात नसताना, आणि हा मुजोर अधिकाऱ्याला खऱ्या अर्थाने निलंबित करावं। आमचे पप्पा जे करून दाखवतात ते तुम्हाला घरी बसून देखील दाखवतात, हेच संजय केणेकर या ठिकाणी बोलतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।